नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरीने हुशारीने टेम्पो सोडवलेला असतो. कारण ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये हे सगळं हँडल करणं खरं तर अवघड होतं, पण त्यांनी दोघांनी अगदी हुशारी दाखवलेली आहे आणि जो गायब केलेला टेम्पो असतो सौदामिनीने तो यांनी सोडवलेला असतो. आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी आता निघालेले असतात आणि मध्येच रस्त्यात ईश्वरीला एक जिलेबीचा स्टॉल दिसतो. तेव्हा ईश्वरीला जिलेबी खायची इच्छा झालेली असते आणि ती अर्णवला म्हणते की थांबा थांबा, मला जिलेबी खायची आहे. असं म्हणत ईश्वरी अर्णवला आता घेऊन तिथे जिलेबीच्या स्टॉलवर जाते. पण त्या काकांचं असं म्हणणं असतं की नाही, आत्ता मी करू शकत नाही, एकतर संपलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी असं ते सांगू लागतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते ठीक आहे, मी बनवते. तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की यांना येणार आहे. तेव्हा अर्णव सांगतो की हो, माझी बायको छान बनवते, सुगरण आहे. आणि मग ईश्वरीने स्वतःच्या हाताने जिलेबी बनवलेली आहे. अर्णवला तर खुश केलेलं आहे, पण त्याचबरोबर इकडे तिने ज्या पद्धतीने जिलेबी बनवलेली आहे ते पाहून तो दुकानदार सुद्धा पाहतच राहिलेला असतो. छान पद्धतीने ही परिस्थिती तिने हँडल केलेली असते आणि इकडे अर्णवला सुद्धा खुश केले. स्वतःच्या हाताने जिलेबी भरवत अर्णवचं तोंड गोड केलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. टेम्पो कशा पद्धतीने सोडवला जातो आणि त्याचबरोबर आजीच्या रूममधून दागिने चोरणाऱ्या वल्लरीला रमाकांतने पाहिलेलं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अर्णव आणि ईश्वरी त्या लोकेशनला टेम्पो शोधत आलेले असतात. म्हणजे जिथे GPS बंद झालेला होता त्या ठिकाणपर्यंत अर्णव आणि ईश्वरी पोहोचलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आता इथेपर्यंत आपण आलोय, पण पुढच्या गोष्टी. तेव्हा अर्णव सांगतो की काळजी करू नकोस, आपण बघूया. इथे कुठेतरी CCTV कॅमेरा असेल ना तर आपल्याला कळेल. असा विचार अर्णव आणि ईश्वरीने केलेला असतो आणि दोघंही आता शोध घेत निघालेले असतात. रस्त्याला जी माणसं असतात त्यांना ते विचारत असतात की काय झालं नक्की, म्हणजे आहे का, कुठे आहे, असं ते विचारत असतात. तेवढ्यातच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीची जी नाटकं असतात ती थांबवण्यासाठी मामा तिला म्हणत असतो की हे बघ वल्लरी, ही कंपनी जी आहे ती अर्णवने मोठ्या कष्टाने उभी केलेली आहे आणि स्वकमाईवर उभी केलेली आहे. याच्यामध्ये आकाशचा कोणताही हात नाही किंवा आपला कोणताही हक्क नाही आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा वल्लरी म्हणते की मी माझे दागिने विकून त्यावेळेस जर पैसे दिले नसते यांच्या शिक्षणाला तर हे होऊ शकलं नसतं, असं वल्लरी वारंवार सांगत असते. तेव्हा मात्र मामा म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, ते दागिने तुझे नव्हते, ते दागिने सात्विका ताईचे होते आणि इतके दिवस त्या दागिन्यांवरून तुझी काय बडबड करत असते, लोकांना ब्लॅकमेल करत आहे, ते सगळं बंद कर. कारण त्या दागिन्यांचं सत्य जर मी सगळ्यांच्या समोर आणलं तर तुझी काय वाट लागेल याचा विचार कर. असं म्हणत इकडे मामाने वल्लरीची बोलती बंद केलेली असते. वल्लरी वारंवार हे सांगत असते की मी ते दागिने दिलेले आहेत, मी ते दागिने दिले, मी एवढं केलेलं आहे, असं म्हणून तिने प्रत्येक वेळेस आता अर्णवला तर ब्लॅकमेल करतच आहे. पण त्याचबरोबर तिने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत असते, ज्या शिताफीने ह्या गोष्टी करत आहे ते सुद्धा आता तिचं समोर येऊ लागलेलं असतं. मामाने तिला स्पष्टपणे सांगितलंय, हे दागिने वगैरे तुझे काय बोलतेस ते मात्र कोणाचे आहेत हे तुलाही माहिती आहे. ते दागिने सात्विका ताईचे होते, सात्विका ताईने ते माझ्याकडे दिलेले होते आणि ते दागिने विकून तू अर्णवला पैसे दिलेले आहेत. पण अर्णवला तू प्रत्येक वेळेस बोलून दाखवत असतील, अर्णवला म्हणत असतील की हे दागिने जे काय आहेत ते माझे आहेत, तर मी आता सगळ्यांना सगळं सत्य सांगणार आहे. आता हे ऐकल्यानंतर इकडे मात्र वल्लरीच्या शिट्ट्या वाजतात. पण मामाच्या या गोष्टीमुळं वल्लरीला आता एक मुद्दा मिळतो आणि तो म्हणजेच की तिला उदयकांतसारखे पैसे मागत आहे. आता तर 50 लाखांची मागणी केलेली आहे आणि हे 50 लाख आता उदयकांतला कसे द्यायचे हा प्रश्न वल्लरीच्या समोर असताना मामाने जेव्हा दागिन्यांचा विषय काढलेला असतो तेव्हा मात्र आता वल्लरीच्या हातामध्ये या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्या म्हणजेच वल्लरीच्या हातात ते दागिने आहेत आणि ती आजीच्या रूममध्ये जाऊन दागिने चोरण्याचा प्लॅन करते. आता मात्र वल्लरी ज्या पद्धतीने हे सगळं करत असते ते पाहून मामाला तर धक्काच बसलेला असतो. इकडे रमाकांत हे अंजलीकडे गेलेले असतात. अंजलीच्या बाळासाठी त्यांनी अंगठी केलेली असते आणि ते विचारत असतात की हे कनूसाठी आणलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणत असते, अहो एवढं काय गरज होती त्याची, काही गरज नव्हती. तेव्हा तिकडे तिला सांगतात रमाकांत की अगं कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही लहान लहान होता तेव्हा मी तुमच्यासोबत थांबू शकलो नाही आहे, पण माझ्याकडे आता तेवढं नाही आहे गं. म्हणजे साधी सोन्याची अंगठी आहे,
पहिला जर मी असतो तर हिऱ्याचं काहीतरी केलं असतं, असं स्वतःहून तिला सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत त्याच वेळी अंजली म्हणते की चालेल, मी एक सांगू का बाबा, म्हणजे कनूचे सगळे दागिने ना आजीच्या रूममध्ये आजीकडे ठेवलेले आहेत, तर तुम्ही हे पण आजीकडे द्याल का? तेव्हा रमाकांत म्हणतात की हो. आता वल्लरीच्या डोक्यात आलेलं असतं की घरातले दागिने चोरायचे, म्हणून ती आजीच्या रूममध्ये आलेली असते आणि आजीचं कपाट उघडते. तिला माहीत असतं चाव्या कुठे आहेत, काय सगळं तिला माहिती आहे. आणि त्या पद्धतीने तिनं आजीचं कपाट उघडलेलं आहे आणि तिनं ठरवलेलं असतं की कपाटातले दागिने घ्यायचे, तसेच डुप्लिकेट दागिने बनवायचे आणि ते दागिने आता तिथे आणून ठेवायचे. हा तिचा ठरलेला प्लॅन असतो आणि त्यासाठी तिने हा सगळा कांगावा सुरू केलेला असतो. आता मात्र गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते पाहून धक्काच बसलेला असतो आणि इकडे तिने सगळे दागिने एकत्र घेतलेले असतात आणि म्हणत असते बरं झालं, ह्या ओल्ड लेडीने ना सगळे दागिने एकत्र ठेवलेले आहेत, ही गोष्ट चांगलीच झालेली आहे असं तिच्या डोक्यात येऊ लागलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे रमाकांत तिथं आलेले असतात. वल्लरी मात्र घाबरून असते, बाजूला कोण येतंय का काय हे सगळं तिचं चालू असतं, पण तिला हे दागिने घेऊन तिथून गेलंच पाहिजे, नाहीतर उदयकांत तिचे कारनामे आत्तापर्यंतचे हे सगळ्यांच्या समोर आणणार असतो, कारण उदयकांतकड या सगळ्या गोष्टींचे पुरावे असतात. आता रमाकांत तिथे जातात, त्यांना दिसतं वल्लरी आतमध्ये आहे, म्हणून रमाकांत बाजूला थांबतात. आणि त्यानंतर रमाकांतने ज्या पद्धतीने वल्लरी आता पकडलेली आहे, म्हणजे वल्लरीने दागिने तर चोरलेले आहेत ही गोष्ट तर माहिती आहेच आपल्याला, पण आणखी काय वल्लरीची कारस्थानं चालू आहेत याकडे सुद्धा रमाकांत यांचं लक्ष आहे. आता अर्णव आणि ईश्वरी एका गॅरेजकडे जातात. त्या गॅरेजचं नाव दीपक गॅरेज असतं. तेव्हा तो गॅरेजवाला म्हणतो बोला बोला, काय करायचंय सांगा, काय काय करायचं आहे, बोला तुम्ही फक्त, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की मला फक्त एक सांगा की ही गाडी तुम्ही बघितली आहे का? तेव्हा तो म्हणतो ही गाडी. तेव्हा अर्णव विचारतो की मला एक सांगा की तुम्ही एक गोष्ट पाहिली आहे का, म्हणजे काल रात्री एक टेम्पो इथून जात होता, हा माझा टेम्पो आहे, तो चोरलेला आहे. तेव्हा तो म्हणतो की अहो इथून पुढे गेलात ना एक पेट्रोल पंप आहे, तिथं तुम्हाला CCTV फुटेज मिळेल आणि त्या CCTV फुटेजमध्ये कळेल तुमचा टेम्पो कुठं गेला आहे ते. अर्णव म्हणतो की ठीक आहे. मग आता अर्णवला पत्ता तर मिळालेला आहे आणि आता जाऊन तिथलं CCTV फुटेज चेक केलं की अर्णवला बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे की नक्की त्या CCTV फुटेजमध्ये की अर्णवचा टेम्पो कुठं गेला. एकदा का तो टेम्पो घेऊन अर्णव गेला आणि त्याचबरोबर जो केळुसकर आहे त्याला चांगल्या प्रतीचा माल पोहोचवला की मग मात्र अर्णवच्या बाबतीत जो त्याच्यावरती लागलेला कलंक आहे तो मिटला जाणार आहे. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता उदयकांतकडे वल्लरी पैसे घेऊन आलेली असते. वल्लरीचं काम ते होतं की तिला 50 लाख रुपये त्याने मागितलेले असतात. उदयकांत मात्र पैसे हातात घेतो आणि म्हणू लागतो की हे पैसे 50 लाख नाही आहेत, कारण पैशाची पिशवी उचलली की त्याच्या वजनावरून मला कळतं की किती पैसे आहेत. तेव्हा ती म्हणते की हे घे, ते 30 लाख आणि हे 20 लाखांचे दागिने, असं म्हणत तिने आता घरातले जे सगळे दागिने चोरून आणलेले आहेत, इथे पैशांची नड आहे. त्यावेळेस ईश्वरीने स्वतःचे दागिने द्यायचा विचार केला, पण आता वल्लरी मात्र घरातले सगळ्यांचे दागिने चोरून घेऊन आली. त्याच्यामध्ये तिने स्वतःचे दागिने फक्त आणलेले नसतात, बाकी सगळ्या गोष्टी तिनं केलेल्या आहेत. आता मात्र इकडे उदयकांत म्हणतो की चालेल. तेव्हा ती म्हणते की आता शांत राहायचं, जेव्हा मला मदत लागेल तेव्हा मदत करायची. त्यावरती उदयकांतचं म्हणणं असतं तू मला पैसे दे, तुझ्याकडून जर मला पैसे मिळाले तर मी मदत करायला तयार आहे, अन्यथा मी का मदत करू, असं उदयकांत तिला सांगत असतो. त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की आता मी तुला मदत केली ना तर तू मला केलीच पाहिजे, असं ती सांगते. तेव्हा मात्र तो म्हणतो की ठीक आहे, मला पैसे पाठवत राहायचे, मी पाहिजे ती मदत करायला तयार आहे, नाहीतर मी या क्षणी अर्णव शिर्केला फोन करणार आणि अर्णव राजे शिर्केला तुझं सत्य सांगणार. आता हे ऐकल्यानंतर वल्लरीच्या मात्र शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. वल्लरी हादरलेली असते, म्हणजे या माणसाला आता वल्लरीने कितीही पैसे दिले तरीही त्याचा काही उपयोग होणार नाहीये, ही गोष्ट वल्लरीच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. इकडे अर्णव आणि ईश्वरी आता त्या जागेवरती पोहोचलेले असतात आणि अर्णव आणि ईश्वरीला तिथे टेम्पो दिसतो. अर्णव म्हणतो की मिसिंदर ते बघ, ते बघ आपला टेम्पो. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंही बोलत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की मला तिथं जावं लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, तुमच्या लक्षात येतंय का, ते रिस्की ठरेल, आपल्याला विचार केला पाहिजे काहीतरी, कारण अचानक तिथं जाणं, एकतर आपला टेम्पो त्यांनी गायब केला आहे, म्हणजे ती माणसं हुशारच असणार आहेत, आपलं तिथं जाणं आणि त्यानंतर जर का हल्ला झाला तर अवघड होईल ना.
तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे. मग अर्णव शिर्केंना फोन करतो आणि शिर्केंना सांगतो की शिर्के, या लोकेशनला मला आपला टेम्पो सापडलेला आहे, तर तुम्ही लवकरात लवकर त्या बाजूला या आणि येताना पोलिसांना घेऊन या. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचेही ठरलेलं आहे. त्या पद्धतीने दोघंही आता तयारीत असतात. तेवढ्यातच अर्णव विचार करतो की नाही, आता मला जाऊन लवकरात लवकर त्या टेम्पोच्या बाबतीत गेलं पाहिजे आणि त्यासाठी तो त्या गॅरेजवाल्याची मदत घ्यायचं ठरवतो. इकडे वल्लरी घरी आलेली असते. रमाकांतला माहीत आहे की वल्लरीचं काहीतरी चाललेलं आहे आणि इकडे मामाला सुद्धा संशय आलेला असतो. रमाकांत वल्लरीला आल्यावर विचारतो की वल्लरी तू कुठे गेलेलीस? तेव्हा वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी म्हणते, काय संबंध? तुम्ही कोण मला विचारणारे? तुम्ही मला विचारायचं नाही. इथे माझ्या नवऱ्याला पण विचारत नाही किंवा त्याने विचारलं तर त्याची उत्तरं देत नाही आहे. हे माझ्याशी अशा पद्धतीने वागायचं नाही आहे असं तिने सांगते. तेव्हा मात्र रमाकांतच्या लक्षात येतं पाणी कुठेतरी मुरतंय. कारण ही बाई ज्या पद्धतीने बोलते, रिॲक्ट करते ते चुकीचं आहे. कारण तिला फक्त विचारलेलं होतं की कुठे गेलेलीस, त्याच्यावरती तिने एवढी रिॲक्शन द्यायची गरज नव्हती असं रमाकांतच्या लक्षात आलेलं असतं. इकडे अर्णव आणि ईश्वरी त्या गॅरेजवाल्याकडे येतात. त्या गॅरेजवाल्याला जी घडलेली घटना आहे ती सगळी सांगतात. तेव्हा तो गॅरेजवाला म्हणतो की ठीक आहे. मग त्याच्याकडून अर्णवने कपडे चेंज केलेले असतात आणि तो आता त्या माणसांची सामना करण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा ईश्वरी तिथं असते. अर्णवने तो गमछा आणलेला आहे तो तोंडाला बांधलेला असतो आणि तो पुढे जात असतो. इकडे रमाकांत म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, वरचेवर तुझं वागणं बदलत चाललंय हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्याच्यामुळं जर का उद्या काही प्रॉब्लेम झाला तर एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा वल्लरी म्हणते, मला धमकी द्यायची नाही आहे. तुम्हाला वाटत असेल तो माझा नवरा भोळा तुम्हाला भुलला आणि तुमच्याशी बोलत असेल प्रेमाने, पण मी नाही. तेव्हा तो म्हणतोय की मला चहा हवा होता म्हणून विचारलं होतं. वल्लरी स्पष्टपणे, म्हणजे त्यांच्याच घरात राहते आणि त्यांच्यावर आरावी करते, स्पष्टपणे आता अर्णवच्या वडिलाला सांगत असते की हे बघा, काहीही झालं तरीही असली कामं मला सांगायची नाही आहेत, असली कामं करण्यासाठी मी नाही आहे असं तिने क्लिअर केलेलं असतं. इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही पोचलेले असतात. अर्णवने तो गमछा आहे तो स्वतःच्या तोंडाला बांधलेला असतो आणि ईश्वरीला तो सांगतो की तू इथेच थांबून राहा, शिर्के आले की त्यांना घेऊन ये असं त्याने सांगितलेलं असतं आणि आता स्वतः निघालेला असतो. त्याचबरोबर अर्णवला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काहीही झालं तरीही अर्णव या सगळ्यांना ओळखून आहे आणि अर्णव अगदी हुशारीने निघालेला असतो. त्याचवेळी ते गुंड तिथे बसलेले असतात आणि त्या गुंडांकडे पाहून अर्णवच्या लक्षात येतं की यांचा काय कार्यक्रम केला पाहिजे. अर्णव त्यांच्याकडे पाहत असतो आणि मग मात्र ईश्वरी त्याचबरोबर अर्णव दोघंही आता तिथं आहेत. अर्णव म्हणतो की मी सखाराम, अरे तू विसरलास का, 2 दिवसापूर्वी हा टेम्पो तू माझ्याकडून घेऊन गेलेला होता, माझा टेम्पो तू दिलेला नाही. ते गुंड म्हणतात, कसला टेम्पो रे, काय, चल निघ. तो म्हणतो मी सखाराम आहे, दिलेल्या शब्दाचा पक्का आहे. त्यावेळेस ती लोक म्हणतात नाही रे, आणि असं म्हणत मारामारीला सुरुवात करतात. एक जण बंदूक दाखवतो. अर्णवच्या एका फटक्यामध्ये त्याची बंदूक खाली पडते आणि जो मेन गुंड ज्याला हे सगळं सौदामिनीने काम दिलेलं असतं तो सुद्धा तिथं असतो आणि तो म्हणत असतो की काय करशील सांग. तेव्हा अर्णव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचं नाही, माझ्या वाटेला गेलात तर सोडणार नाही असं म्हणत अर्णवने आता त्याला चांगलीच धुलाई करायला सुरुवात केलेली असते. ते 4-5 जण असतात, ते अर्णवला मारत असतात आणि अर्णवही तेवढ्याच हुशारीने त्यांची धुलाई करत असतो. कारण अर्णवला माहिती आहे काही झालं तरी ही माणसं कशी आहेत आणि त्यांच्या बाबतीत काय केलं पाहिजे. आता त्यातल्या एकाने अर्णवला पकडले, दुसऱ्याने बंदूक रोखलेली आहे, तरीही अर्णव त्या गुंडांना अगदी पुरून उरतो आणि अर्णव मात्र त्यांची चांगलीच बेदम धुलाई करतो. तेव्हा आता अर्णव तिथून त्याच्या खिशातून चावी घेतो आणि निघालेला असतो. तेवढ्यातच इकडे शिर्के पोचलेले असतात. शिर्केंसोबत पोलीस असतात. ईश्वरीला ते विचारतात की अर्णव सर. तेव्हा अर्णवच्या बाबतीत ईश्वरी सांगते तिथे गोडाऊनमध्ये गेलेले आहेत. मग शिर्के पोलिसांना घेऊन गोडाऊनकडे जाऊ लागतात. अर्णवला चांगलंच माहिती आहे की हे सगळं काम कोणाचं आहे, पण जोपर्यंत अर्णव ह्या सगळ्या गोष्टी सोडवत नव्हता तोपर्यंत काहीच उपयोग नव्हता हे सुद्धा क्लिअर झालेलं असतं. आणि मग मात्र आता पोलीस तिथे येतात, त्या गुंडांना ताब्यात घेतात. शिर्के, अर्णव आणि ईश्वरी. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिसिंदर चल, आणि शिर्केंच्या हातात गाडीची चावी देतो आणि सांगतो की आम्ही टेम्पो घेऊन जातोय, तुम्ही ती गाडी घेऊन आणि ते पोलिसांचा मॅटर सॉल्व्ह करा. शिर्के म्हणतात की हो चालेल. अर्णवने गाडीतली पाण्याची बॉटल घेतली आणि स्वतःच्या तोंडावरती पाणी मारायला सुरुवात केलेली असते. आता जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र अर्णव हे सगळं हुशारीने करत असतो
आणि अर्णव आता गाडीत बसतो, ईश्वरीला गाडीत बसायला सांगतो. दोघंही आता त्या टेम्पोमध्ये बसलेले आहेत आणि अर्णव टेम्पो घेऊन निघालेला आहे. कारण अर्णवला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ती मात्र चुकीची आहे. म्हणून अर्णव शांतपणे सगळ्या गोष्टी सोडवत असतो आणि सगळ्या गोष्टी अगदी फेससुद्धा करत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, काहीही झालं तरीही आपल्याला हे सगळं शांतपणेच हँडल करावं लागणार आहे. आणि ईश्वरी पुढे येते आणि तेवढ्यातच एक जिलेबीचा स्टॉल दिसतो आणि ईश्वरी जोरात किंचाळते की अर्णव सर, मला जिलेबी खायची. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, हे सगळं काय चाललंय? तेव्हा ईश्वरी ऐकायलाच तयार नाही होत. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, बास झालं हे सगळं. ईश्वरी म्हणते नाही चला. अर्णव म्हणतो घरी जाऊन खाऊया. पण ईश्वरीचा हट्ट आपल्याला माहितीच आहे, ते ऐकायलाच तयार नसते. शेवटी अर्णव आणि ईश्वरी गाडीतून उतरतात आणि जिलेबी खायला जातात. पण तिथे गेल्यानंतर तो दुकानदार म्हणतो की नाही, हे बघा माल पण संपलाय आणि आता मला कंटाळा पण आलाय, मी निघालोय घरी, आता नाही करू शकत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते मी करू का? तेव्हा तो दुकानदार म्हणतो की तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो, माझी बायको सुगरण आहे, करेल ती व्यवस्थित, असं अर्णव सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. आणि ईश्वरी मग तिथं साहित्य घेते, पीठ मळायला घेते. खरं तर जिलेबीसाठी पीठ जे असतं ते आधी मळायला लागतं, पण आता इथे असं दाखवलंय की तिनं जसं आपण भजनसाठी पीठ मळतो तशा पद्धतीने जिलेबीसाठी पीठ मळून घेतलंय आणि जिलेब्या सोडायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर जिलेबी तयार होते आणि ईश्वरी ही अर्णवच्या समोर प्लेट घेऊन येते आणि अर्णवला म्हणते की हे घ्या. असं म्हणत तिने अर्णवला ती जिलेबी स्वतःच्या हातांनी खाऊ घातलेली आहे आणि अर्णवसुद्धा इकडे खुश झालेला आहे. फायनली अर्णवला ईश्वरीने करून दाखवलं. ईश्वरीने त्या ठिकाणी सुद्धा हुशारीने ही परिस्थिती हँडल केलेली असते. त्यातून अर्णवला कळलेलं असतं की काही झालं तरीही मिस इंदोरवरती अविश्वास दाखवायला नको आहे. कारण आजपर्यंत मी तिला खूप त्रास दिला आहे, पण ती जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून फक्त आणि फक्त मला आनंदच देत आहे, हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.